आता काही शेतकऱ्याच्या टाळवरचं खाणारे लगेच म्हणतील हा कुठं चालला सकाळी सकाळी तोंडवर करून खांद्यावर पावडा घेऊ. आता मला त्याला तेच सांगायचं आहे का भाऊ, ह्या देशात शेतकरी जेव्हा जन्माला येतो ना तेव्हा तो आहे ना या खांद्यावर वज घेऊनच जन्माला येतो. कारण त्याच्यावर वज आहे ह्या देशाला अन्न पुरवायचं आणि त्याच्या पोरांचं भविष्य घडवायचं. कारण त्यानं आहे ना जन्मल्यापासून आहे ना ह्या देशाला आहे ना अन्न पुरवायचा ठेका गेले आणि या देशाला ठेका गेले शेतकऱ्याची ठोकायची. हा आता त्याला पर्याय नाही. कारण त्याला पर्याय कसा नाही माहिती आहे का, आता मला पण एक आता असा प्रश्न पडेल कारण आत्ताची जी पिढी ना ही लई डेंजर पिढी माहिती आहे का. ही पिढी नाही ना त्यांच्या बापाचा त्यांच्या शेतकरी बापाचा लई संघर्ष पाहिला. आता मला तोच प्रश्न पडेल का आता इथून पुढची पिढी ना ह्या देशाकरता शेती करीन का. लय अवघड परिस्थिती झालेली आहे मित्रांनो. जाऊ द्या मोरदे, आता हे शेतीच्या जीवावर शेतकऱ्याच्या जीवावर आता हे शेतकऱ्याच्या टाळूवरचं खाणारे मोठे झाले पण त्यांनी शेवटी शेतकरीनं मोठा होऊच दिला नाही. कायम तिची ठोकीत राहिले. एक ना एक दिवस शेतकऱ्याचं येणार आहे मित्रांनो, तेव्हा हरून जायचं नाही आणि ही शेती करीतच राहायची. काय अडचण नाही. जाऊ दे मोरदे, त्या सोडणार तीनदा तेच बोलण्यात काय अडचण यायला. अवघड परिस्थिती आता. हा जाऊ दे.